नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सविता मिटकरी, सविता ब्लॉग साहित्य कला लेखनमध्ये आज किसन वेलांडेकर महाराजांचा एक सुंदर असा लेख घेऊन आलेले आहे. किसन महाराज जगताप पलांडीकर यांचा लेख घेऊन आलेले आहे. जय जय रामकृष्ण हरी. लेख आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला चालू करूया. जबाबदारी म्हणजे काय? आता हा जबाबदारीचा माझा आधीचा पण एक लेख झालेला आहे, पण तो माझ्या नजरेतून झालेला आहे. हा आता महाराजांच्या नजरेतून आहे. तो तुमच्या पर्यंत पोहोचवायचं मी काम करते. जबाबदारी म्हणजे काय? जबाबदारी म्हणजे काय, तर आयुष्यात कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाताना आपल्या क्षमतेने प्रतिसाद देण्यास आपण जेव्हा समर्थ असतो ना, त्याला ती आपण जबाबदारी म्हणली जाते. माणसाने फक्त स्वतःच्या नजरेमध्ये प्रामाणिक असावं, असं प्रत्येक माणसाला वाटतं. कारण इतरांच्या नजरेमध्ये तो त्याच्या सोयीनुसार, त्याच्या मानसिकतेनुसार कधी मोठा होतो, तर कधी छोटा होतो. कारण की आणि कधी खोटा होतो, तर कधी खरा सुद्धा होतो. हे प्रत्येकाच्या आपापल्या मानसिकतेवर अवलंबून असतं. गरिबाच्या जीवनाशी एकरूप झाल्याशिवाय समाजसेवा करण्यास पात्र होता येत नाही, असं महाराज सांगतात. हिंदीमध्ये शाहिरी पण त्यांनी सांगितले. प्रेम बचपन में फ्री में मिलता है, जवानी में कमाना पड़ता है और बुढ़ापे में मांगना पड़ता है. ऐसा होता है प्रेम. याद रहे, लेकिन याद रहे परमात्मा भाग्य नहीं लिखता. जीवन के हर कदम पर हमारी सोच, हमारे बोल और हमारे कर्म ही हमारा भाग्य लिखते हैं. भांडणं होणं साहजिकच असतं. मतं जुळली नाही की वाद होतातच, हे तर नक्कीच आहे. प्रत्येकाच्या घरी तेच आहे. आई लेकरांचं असू द्या, कुणाचंही असू द्या, जर आपलं मत एकमेकांशी जर जुळली नाही, तर तिथे भांडणं ही नक्की असतातच. आणि समोरचा चुकीचा आहे आणि आपणच बरोबर आहे असं समजलं जातं. पण हे समजणं खूप चुकीचं असतं. समोरच्याचा मताचा सुद्धा आदर केला पाहिजे आणि करायला हवा पण तो आदर. पण तो कोणत्या परिस्थितीतून आलाय, त्याने ते का सहन केलंय, काय-काय सहन केलंय, त्याने काय-काय अनुभवलेलं आहे, त्याआधी आपण समजून घ्यावं आणि त्यानंतर आपण पाहावं की ते योग्य आहे की अयोग्य आहे. सुख पाने के लिए सुख पाने के लिए हम इच्छाओं की कतार लगाए सॉरी, परत मी एकदा घेते, हिंदीमधून आहे. परत त्यांनी शायरी केलेली आहे. सुख पाने के लिए हम इच्छाओं के कतार लगाए या आशाओं के अंबर. सुख पाने के लिए हम इच्छाओं के कतार लगाए या आशाओं के अंबर, लेकिन सुख का ताला केवल और केवल संतुष्टि की चाबी से ही खुलते हैं. जीवन में यदि सफल होना चाहते हो, तो दूसरे के जीवन में झांकने के बजाय स्वयं भीतर के जीवन में झांकिए और एक बेहतर इंसान बनने का प्रयास कीजिए. स्वतःची ओळख निर्माण करा. इतरांची नक्कल करू नका. इतरांवर हसू पण नका. हसू ही कठीण काळातला चोप देणारा असा एक धारदार शस्त्र आहे आणि धारदार असा तलवार आहे की विचारता सोय नाही, कुणावर हसण्याच्या आधी 10 वेळेस विचार करावा लागतो बरं का. आणि शांतता हा चुकीच्या प्रश्नाला दिलेला एक जबरदस्त छान अशी चपराक आहे. छल, कपट, पाप उतने ही करना कि जितनी अपने आप में भुगतने की शक्ति हो, क्योंकि कर्म तो किसी का पीछा मरते दम तक नहीं छोड़ती. चालाक और कपटी लोग दिखावे में सफल लग सकते हैं, लेकिन सच्ची जीत हमेशा ईमानदारी के रास्ते पर चलने वालों की ही होती है. तुम्हाला तर तुमचं बरं व्हावं जर वाटत असेल, प्रत्येकालाच आपापलं बरं व्हावं वाटतं, कुणाला नाही व्हावं वाटत. प्रत्येकाला वाटतं की आपलं खूप छान असावं. पण दुसऱ्यांचं जर बरं झालं, आपल्याला जर देखवलं गेलं ना, दुसऱ्यांचं चांगलं चालू आहे बरं, छान वाटलं बरं आपल्याला, हे जर आपल्याला वाटलं ना, तर तुमचं अजून चांगलं होणार. कारण की दुसऱ्यांचं सुख पाहण्याचं आपल्याला ते
मिळतंय आपल्याला ते सुख बघण्याचा, आणि तो सुख आपण आनंद तो जर व्यक्त करून दाखवला ना, तर ते आपल्याला काहीही असं अशक्य नाहीये, त्याच्या डबल सुख आपल्याला मिळू शकतं. तेवढी आपल्यामध्ये पाहिजे, की हां बाबा चांगलं झालं, चांगलं झालं. दुसऱ्यांचं चांगलं झालं, की हो म्हणावं, हो चांगलं. त्यांच्या वाईटावर कधीही टपून बसू नये. वाईटावर टपलं तर काही क्षणाने रिटर्न ते तुमच्यापर्यंत येणारच आहे कोणत्या ना कोणत्या मार्गात. कुणाचं वाईट कधी चिंतू नका. कारण की सगळं इथेच आहे. कर्म इथेच फेडायचं आहे आपल्याला. खरं आहे तेच बोला. उदात्त आहे तेच लिहा. खरं आहे तेच बोला. उदात्त आहे तेच लिहा. उपयोगाचं आहे तेच शिका आणि देशहिताचं आहे तेच करा. पण निष्पाप मनाने, निष्पाप मनाने. काय होतं, आज जर कुणी जर पुढे चालायला जर लागलं, पुढे जायला लागलं, तर त्याला खेचण्यासाठी 10 जण मागे असतात ओढायला. पण त्याला सपोर्ट करणारे खूप कमी असतात. कुणी पुढे चाललेलं कुणालाही देखवत नाही. इतकं कॉम्पिटिशन झालेलं आहे. पण तुम्ही तुमच्या डोक्याने जा ना पुढे. तुमच्या कष्टाने तुम्ही पुढे जा. जे जातंय त्याला अडथळे आणू नका. त्याला पण पुढे जाऊ द्या आणि तुम्ही पण पुढे जा. त्याला पण एक हात द्या. तुम्हाला पण दुसरा हात येऊ द्या. तुम्ही जर त्याला एक हाताला मदत केली, तर दुसऱ्या हाताने तुम्हाला 4 हात मदतीला येतील. हा विचार करून प्रत्येकाच्या मदतीला धावायचं काम करत जात जा. आजकाल सगळं जग स्वार्थी झालेलं आहे. लोकांना वाटतं की काय करायचंय आपल्याला? काय कुणाची पण नाही. तुमचे कर्म हे तुमच्यासोबत असतात आणि ते सोबत येणारच. तुम्ही थोडी जरी मदत केली, तुम्ही थोडी जरी सहकार्याची भावना जर दाखवली ना, तर तुमच्या वेळेस, तुमच्या गरजेच्या वेळेस अचानक कुठूनही सहकार्य करायला माणसं येतील. त्यामुळे निष् निष्कर्म करत राहा. कर्माचं फळ हे नक्की मिळतं. रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. कसा वाटला लेख? आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या सविताला. परत घेऊन येईन पुढचा असाच छान पद्धतीने लेख. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. थँक यू सो मच.